हॅलो स्टुडंट्स, मी माधव जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत तर सर्वसाधारणपणे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच आरटीओ एएमव्हीआय असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर याबाबत जी परीक्षा आता येऊ घातलेली आहे किंवा जाहिरात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पूर्व परीक्षा जी आहे ही अराजपत्रित एमपीएससी मार्फत संयुक्तपणे घेतली जाणारी जी कंबाईनची परीक्षा आहे त्यामध्ये घेतली जाणार आहे। आणि मग अशा वेळेस आपल्या विद्यार्थ्यांना नेमकी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, नेमकी तेवढीच पुस्तकं वाचून आपण या पूर्व परीक्षेमध्ये कशा पद्धतीने पास होऊ शकतो यासाठी एक पुस्तकांची बुकलिस्ट बनवण्यासाठी आमच्याकडे विनंत्या केल्या जात होत्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। आपल्या आरटीओच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। आता त्याआधी तुम्हा सर्वांना मला काही माहिती द्यायची आहे। त्यामध्ये बघा, आपल्या माध्यमातून इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण आरटीओ एएमव्हीआय साठी डिग्री प्लस डिप्लोमा फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून इन्फिनिटीच्या माध्यमातून आतापर्यंत 150 प्लस सिलेक्शन्स हे आरटीओ मध्ये दिले गेलेले आहेत आणि हे एक प्रकारचं रेकॉर्ड सुद्धा आहे। आता ही जी बॅच आहे ही बॅच आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे। बॅच 21 डिसेंबर पासून सुरू होत आहे। या बॅच मध्ये आपल्याला बेस्ट फॅकल्टी पूल इन महाराष्ट्र, लाइव सेशन विल बी अवेलेबल इन द recorded format, फ्री टेस्ट सिरीज, प्रिलिम प्लस मेन्स डेडिकेटेड बॅच अशा पद्धतीची ही बॅच आहे। या बॅचच्या अधिक माहितीसाठी 9691897070 788 781 1411 या नंबरला संपर्क करा। प्ले स्टोरवरून इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा। आमच्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा। त्यासोबतच आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आरटीओ एएमव्हीआय साठी प्रिलिम प्लस मेन्स बॅच ऑफलाईन बॅच सुरू करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने बॅच करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही बॅच आपण ऑफलाईन मोड मध्ये सुद्धा सुरू केलेली आहे। त्याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत। महाराष्ट्रातील अतिशय तज्ञ फॅकल्टीज आपल्याला प्री प्लस मेन्स मध्ये मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत। यासाठी आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे। इथे प्रत्यक्ष भेट द्या। या बॅचच्या बाबत अधिक माहिती आमचे काउन्सिलर तुम्हाला नक्की देतील। आता येऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन गट ब गट क साठी जी पूर्व परीक्षा होते त्यामध्ये प्रश्न संख्या 100 असते, एकूण गुण सुद्धा 100 असतात। दर्जा हा पदवीचा आहे, माध्यम बायलिंग्वल आहे, मराठी प्लस इंग्रजी आणि वेळ मात्र केवळ 1 तास आहे। आणि परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपदी म्हणजेच एमसीक्यू टाइपचं आहे। यासाठी 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग लागू आहे। आता हे जास्त महत्त्वाचंच आहे। त्यासोबत याचा सिलेबस आपल्या सगळ्यांना पूर्व परीक्षेचा माहिती आहे। यामध्ये जीएस मध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी अशा 8 घटकांचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश होतोय। तर मग या 8 घटकांसाठी नेमकी कोणती पुस्तकं आपण रेफर केली पाहिजेत, रेफरन्स बुक कोणते आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय। विषय निहाय आपण जाऊ। आता जर आपण इतिहासाच्या बाबतीमध्ये बघितलं तर इतिहास हा शक्यतो आपल्याला मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असं सांगितलेलं आहे। आणि मग त्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये अनिल कठारे सरांचं हे पुस्तक जे आहे ते उपयुक्त ठरतं। हे किंवा हे ते जर नसेल तर दुसरं जे आहे ते गाठाळ सरांचं हे सुद्धा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक आहे। या दोघांपैकी कोणतंही एक तुम्ही रेफर करू शकता। दोन्हीही अतिशय चांगली आणि सिद्ध झालेली पुस्तकं आहेत। पुढचं समाज सुधारक हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आपल्याला या परीक्षेमध्ये आहे आणि त्यासाठी त्यावरचं सेपरेट पुस्तक हे विपुल थोरमटे सरांचं जे पुस्तक आहे हे विपुल थोरमटे सरांचं समाज सुधारकाचं पुस्तक उपयुक्त आहे। आणि त्यासोबत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मग त्यामध्ये आपल्याला साधारणतः ब्रिटिशांचं भारतामध्ये झालेलं आगमन, 1857चा उठाव, राष्ट्रीय सभेची स्थापना आणि मग आपली स्वातंत्र्य चळवळ आणि भारताचं स्वातंत्र्य, यामध्ये गांधी युग, टिळक युग अशा प्रकारे ही सगळी माहिती आपल्याला समाधान महाजन या पुस्तकामध्ये अतिशय ऑथेंटिक पद्धतीने देण्यात आलेली आहे। आणि हे सुद्धा पुस्तक आपल्या इतिहासाच्या अभ्यासाला परिपूर्णता म्हणजेच कंप्लीशन देणारं ठरतं। आता एवढी जी पुस्तकं आहेत ही तुम्ही रेफर करा, मित्रांमध्ये मिळून घ्या आणि चांगली तयारी करा। कारण या परीक्षेचं मेरिट जर जागा कमी आल्या तर प्रीचं मेरिट हाय जाऊ शकतं। त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये। ठीक आहे। आता इकॉनॉमिक्स साठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जर बघितलं तर ते अतिशय एकच नाव पुढे येतं लगेच, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक। हो, हे पुस्तक शॉर्ट बट स्वीट आहे, लगेच तयारी करा, सोप्या भाषेमध्ये आहे
आणि हे पुस्तक जर तुम्हाला आवडत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर मग तुम्ही दीपस्तंभकडे जाऊ शकता. ते थोडं पिक्चर फॉर्मॅटमध्ये आहे, परंतु आपल्याला इतका डाटा वाचण्याची गरज नाहीये. शॉर्ट मध्ये आपल्याला माहिती हवी असेल तर माझ्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक उपयुक्त ठरेल. आणि त्यानंतर जो महत्वाचा विषय आहे पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, यासाठी एम लक्ष्मीकांत आणि त्यासोबत रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. माझ्या मते एम लक्ष्मीकांतच्या ऐवजी इथं सुद्धा तुम्ही रंजन कोळंबेंचा पर्याय निवडा, कारण शॉर्ट बट स्वीट हा तिथला मुद्दा आहे. त्यानंतर आपल्याला त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा असतो पंचायत राज. यासाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे, याला दुसरा पर्याय आजपर्यंत आलेला नाही. तर ही जी पुस्तकं आहेत ही आपल्याला पॉलिटीचे मार्क नक्की मिळवून देणारी पुस्तकं कंबाईनच्या परीक्षेमध्ये ठरत आलेली सुद्धा आहेत. आता येऊयात पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे, आणि तो महत्वाचा मुद्दा आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. आता आपले विद्यार्थी हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहेत आणि बऱ्यापैकी आपलं सायन्स बॅकग्राऊंड आहे. मग आपल्याला विज्ञान किंवा सायन्स हे मराठीमधून पचली पडत नाही. मग यासाठी आपल्याला बस्के सरांचं हे इंग्लिश मीडियम मधलं सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे. नक्की ते आवर्जून बघा. इंग्लिश मीडियम मधलं ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. स्टेट बोर्डाची आपली ई बालभारतीच्या वेबसाईट वरती जावा. स्टेट बोर्डाची 9वी 10वीची विज्ञानाची किंवा सायन्सची पुस्तकं ही इंग्लिश लँग्वेज मधली सुद्धा तिथं उपलब्ध आहेत. ती सुद्धा तुम्हाला मस्ट डू आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं सायन्सला आणि इतिहासाला, 11वीचं इतिहासाचं पुस्तक ही, त्यासोबत आपल्याला भूगोलाला ही पुस्तकं पर्याय नाहीये. स्टेट बोर्ड आपल्याला करावंच लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल हे सौदी सरांचं पुस्तक अतिशय उपयुक्त ठरतं. ठीक आहे, तर हे पुस्तक बघा. त्यासोबत दीपस्तंभचं एक ॲटलास स्वरूपातलं पुस्तक आहे, बघून घेऊ शकता, किंवा हे पुस्तक सफिशियंट ठरेल. एक रेफरन्स बुक आपल्या सगळ्यांकडे असलं पाहिजे, आणि त्यासाठी तात्याचा ठोकळा अतिशय उपयुक्त ठरतो. तात्याचा ठोकळा हे एक प्रकारची नोट्स आहे. सगळ्या विषयांचं कंपायलेशन या एका नोट्स मध्ये केलेलं आहे, त्यामुळे हे पुस्तक जे आहे ते उपयुक्त ठरतं. आता तुम्ही सगळेजण इंजिनियर आहात, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड साठी खरं तर खूप महत्व आहे, कारण 20 क्वेश्चन्स असतात आपल्याकडे. लक्षात ठेवा 100 प्रश्नांसाठी 1 तास आहे, आणि मग हे 20 प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही तुमचे रिझनिंग ऍप्टिट्यूड नक्की चांगला असेल त्यात, किंवा नसेल तर तुम्ही हे जे एमपीएससीचं अप्रोच असणारं ढवळे सरांचं जे पुस्तक आहे ते आवर्जून बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं न विसरता आपण सगळ्यांनी, माझी एक तुम्हाला निक्षून सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी PYQ करायचेच आहेत. ओके, mpsc.gov.in या वेबसाईट वरती गेलात तर तुम्हाला या पूर्व परीक्षेचे सगळे मागचे पेपर जे आहेत हे 2023 पर्यंतचे मिळतील, आणि ते सगळे पेपर तुम्ही तिथं सोडवा. जर ते नसेल करायचं तर मार्केटमध्ये विविध प्रकाशनांची PYQ ची पुस्तकं, विषयनिहाय विभागणी करून दिलेली, घटकनिहाय वर्गीकरण करून दिलेली पुस्तकं उपलब्ध आहेत. ती पुस्तकं मात्र त्यांना पर्याय नाही, ती मस्ट डू आहेत. कारण PYQ केल्याशिवाय आयोगाला नेमकं परीक्षार्थीकडून, ऍस्पिरंट कडून काय अपेक्षित आहे हे समजत नाही. त्यासाठी PYQ चा पर्याय या रेफरन्स बुकला आपण त्यासोबत ऍडव्हान्टेज म्हणून देतोय. ही सगळी पुस्तकं तुम्हाला इन्फिडी अकॅडमी च्या वेबसाईट वरती तुम्हाला तुमची मेनची पुस्तकं जी आहेत ती अवेलेबल आहेत. मेनच्या बाबतीमध्ये मी जास्त बोलला नाही, त्याबाबत सेपरेट व्हिडिओ आमचे एक्सपर्ट बनवतील. परंतु जर मेनची पुस्तकं हवी असतील तर आपल्याला ही पुस्तकं, टेस्ट सिरीज, सगळं काही आरटीओच्या बाबतीमधलं इन्फिडी अकॅडमीच्या इन्फिडी बुक्स या सेक्शन अंतर्गत मिळतंय. त्यासोबत आता जी पुस्तक यादी मी सांगितलेली आहे ही सगळी पुस्तकं जी आहेत ही तुम्हाला ड्रीम पाथ या पुस्तकाच्या दुकानामध्ये अतिशय सवलतीच्या दरामध्ये मिळतील. यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि ड्रीम पाथच्या माध्यमातून ही पुस्तकं तुम्ही घरपोच सुद्धा, ऑनलाईन स्वरूपात सुद्धा मागवू शकता. परत एकदा तुमच्यासाठी ज्या बॅचेस सुरू होत आहेत या बॅचेसला लागलीच संपर्क करा, बॅचेस मध्ये ऍडमिशन घ्या. कारण आता परीक्षा जी आहे ही कोणत्याही क्षणी जाहिरात जी आहे त्याबाबतची अपडेट येऊ शकते. तुम्हा सगळ्यांना या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी इन्फिडी अकॅडमी कडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.